नमस्कार. राज्यातील सर्व वीज कंत्राटी कामगारांना सप्रेम नमस्कार. आपल्याला कल्पना आहेच की महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आज रात्री 12 वाजल्यापासून 48 तासाचा काम बंद आंदोलन आपण पुकारलेलं आहे. सर्व संघटना यामध्ये मोठ्या ताकदीने सहभागी झालेल्या आहेत. आज आपण दिवसभरामध्ये अनुभवलेलं आहे की आपले अनेक प्रशासकीय अधिकारी यांनी आपल्याला पत्र काढलेली आहेत आणि या पत्राच्या माध्यमातून कंत्राटदारांना कारवाई करण्याचे इशारे दिलेले आहेत. यातच खऱ्या अर्थाने आपला विजय सुरू झालेला आहे. ही याची विजयाची आपल्या नांदी आहे. कामगार मित्रांनो, प्रशासन म्हणून त्यांना त्यांच्या कंत्राटदारांना ज्या सूचना द्यायच्या आहेत त्या द्याव्या लागतात. काल कामगार आयुक्त कार्यालय याच्यामध्ये दखल घेतलेली आहे. कामगार आयुक्त कार्यालयाने देखील तिन्ही कंपनी प्रशासनाला चांगलेच सुनावलेले आहे. परंतु 7 तारखेला पत्र देऊन देखील आपलं प्रशासन अद्यापही जागे झालेलं नाही. या ठिकाणी अनेक आमदारांना आपण, खासदारांना, मंत्री महोदयांना आपण पत्र दिलेली होती. माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचे पत्र देखील आपण 9 तारखेला प्रधान सचिव ऊर्जा यांना दिलेलं आहे. याचा अर्थ प्रशासन तुमची परीक्षा घेत आहे. खऱ्या अर्थाने आपल्याला या परीक्षेत जर का पास व्हायचं असेल तर आपल्याला उद्याचा 48 तासाचा जो संप आहे, बंद आहे, काम बंद आपलं आंदोलन आहे, हे मोठ्या ताकदीने करावं लागणार आहे. अनेक विघातक शक्ती आमच्या पाठीमागे लागतील, आपल्याला आंदोलनापासून परावृत्त करतील. परंतु आपला विजय हा जवळ आलेला आहे आणि हा जवळ आलेला विजय आपल्याला हातातनं घालवायचा नसेल तर आपल्याला 48 तास हे आंदोलन करावं लागेल. अनेक कंत्राटदारांचे पिट्टू हे आपल्या पाठीमागे लागलेले आहेत. परंतु लक्षात घ्या, स्वेच्छेने या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हायचंय आणि आपण आनंदाने सहभागी होत असताना जर कोणी विघातक शक्ती त्या ठिकाणी या आंदोलनाला गालबोट लावायचा प्रयत्न करतील, त्यांचा देखील आपल्याला नीट आणि शिस्तीमध्ये समाचार घ्यावा लागेल, हे या ठिकाणी सांगतो. या सर्व कृती समितीच्या वतीने सर्वांना आवाहन करतो की आपण उद्याचा 48 तासाचा हा पेपर आहे, हा परीक्षेचा पेपर आपल्याला पास व्हायचा आहे. आपला विजय हा जवळ आलेला आहे. त्यामुळे सर्वांनी न चुकता उद्याच्या 48 तासाच्या आंदोलनासाठी परिश्रम घ्यावेत. सर्व कंत्राटी कामगार बांधवांना आत्ता या क्षणापासून सूचना द्याव्यात, सर्वांना निरोप द्यावेत आणि हा संप 48 तास आपल्याला यशस्वी करून दाखवल्याशिवाय आपल्याकडे पर्याय उरलेला नाहीये. राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांनी या आंदोलनाची दखल घ्यावी. या राज्यामध्ये वीज पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता दाट आहे. सुमारे 40,000 कंत्राटी कामगार जेव्हा काम बंद करतील त्याचा निश्चित वीज पुरवठ्यावरती परिणाम होईल आणि हा परिणाम झाल्याशिवाय सरकार जागं होणार नाही, प्रशासन जागं होणार नाही. ही शक्ती, ताकद आपल्या कंत्राटी कामगारांमध्ये आहे. कंत्राटी कामगारांनो, एक व्हा, पेटून उठा. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा. कामगार एकजुटीचा विजय असो. हम सब एक है. धन्यवाद.